मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावलेली आहे। ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहे। मुंबईतील आझाद मैदानात लाखो मराठा आंदोलकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटील यांची मागणी आहे। आता आजच्या 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली सुद्धा आहे। सलग 5 दिवस ते उपोषण करतायत। आमरण उपोषणाचा त्यांचा हा 5वा दिवस। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत, आझाद मैदानाच्या परिसरात आहेत आणि सगळी परिस्थिती मागच्या 5 दिवसांपासून मुंबईमध्ये आहे। आता न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात काल सुनावणी पार पडलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस त्यांची प्रकृती खालावते, आंदोलक आक्रमक। या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। धनंजय, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस, प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती आहे। विक्रांत, नक्कीच आपण जर पाहिलं तर आजचा या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि मनोज जरांगे हे अजूनही त्यांच्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते सुद्धा आझाद मैदानात उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 5 दिवसांपासून जे उपोषण सुरू आहे यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती सुद्धा खालावलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यांची शुगर लेवल ही सुद्धा कमी झालेली आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शरीरात असलेली पाण्याची पातळी जी आहे ती सुद्धा कमी होताना पाहायला मिळते। अशातच त्यांनी अन्नत्याग केला होता आणि आता त्यांनी जर आपण पाहिलं तर पाणी जे आहे ते देखील घेणं सोडलेलं आहे। त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीत आता त्यांची प्रकृती खालवताना पाहायला मिळते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आता उद्या काल जी झालेली सुनावणी होती उच्च न्यायालयातली, त्यानंतर आज सुद्धा दुपारी 3 वाजता एक सुनावणी ही पार पडणार आहे। आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवर काल जी सुनावणी झाली त्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलक हे मुंबईमध्ये आहेत, कशा पद्धतीने वाहतूक कोंडी करण्यात आलेली, ज्या ज्या अडचणी ज्या होत होत्या त्या सगळ्या त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांनी मांडल्या होत्या। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या संदर्भामध्ये आज पुन्हा जी आहे ती सुनावणी सुद्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मोठ्या संख्येने जे आंदोलक या ठिकाणी आले होते त्यांची जी वाहनं होती ती सुद्धा सगळी वाशीच्या दिशेने जी आहेत ती पाठवण्यात आलेली आहे। मुंबई ही मोकळी करण्यासाठी सांगितलं होतं आणि तसं आव्हान स्वतः जरांगे पाटील यांनी केलं होतं की कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, मुंबईकरांना शाळेतील मुलांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या। या प्रमाणे आंदोलकांनी जे आहे ते आपल्या गाड्या या मुंबईच्या वेशीच्या बाहेर न्यायला सुद्धा रात्रीपासून सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। बरं धनंजय, हे खरंच असं होतंय का? आपण समजून घेऊया। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आझाद मैदानाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, कालचा परवाचा विचार करायचा झाला तर मोठ्या प्रमाणावर वाहनं आझाद मैदानाच्या बाहेर असेल, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनं होती। मग अगदी ती छोट्या वाहनांपासून ट्रक पर्यंत आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? आदेशांचं पालन केलं जातंय? गाड्या कमी झालेल्या आहेत? विक्रांत, आपण जर पाहिलं तर काल रात्री जेव्हा 1:30च्या सुमारासामध्ये जवळपास अनेक जे पोलीस बांधव असतील किंवा पोलिसाचे अधिकारी असतील ते इथे बीएमसीच्या समोर आले होते आणि त्याचबरोबर ते आवाहन करत होते लोकांना की तुमच्या ज्या गाड्या आहेत, त्या ट्रक्स आहेत, त्या तुम्ही वाशीच्या दिशेने न्या। असं जवळपास अनेक ज्या गाड्या होत्या त्या वाशीच्या दिशेने रात्री गेल्या होत्या। सीएसटीचा हा जो रस्ता मी जिथे सध्या आहे तो रस्ता जवळपास अनेक गाड्या गेल्या होत्या त्यामुळे खाली झाला होता। पण तू जर आत्ताचं जे चित्र पाहिलं तर आता त्या गाड्या पुन्हा काही गाड्या पुन्हा देखील आता इथे या सीएसएमटी परिसरामध्ये बीएमसीच्या समोर आल्यात आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं की अनेक दिवस जवळपास 4 दिवस या गाड्या इथेच होता। काल जे कोर्टाने सांगितलं त्यानंतर पुन्हा काल बीएमसीचे जे कर्मचारी होते ते इथे रस्त्यावरती कचरा साफ करत होते। जवळपास 50च्या वरती बीएमसीचे कर्मचारी इथे रस्त्यावरती रस्ता साफ करत होते। त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी देखील इथे येऊन लोकांना सांगत होते, ते माईकने सांगत होते लोकांना की तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या आपण त्या साईडला म्हणजे वाशी साईडला तुम्ही पार्क करा। पण आता पुन्हा एकदा काही गाड्या इथे परत आलेल्या आहेत आणि परत बीएमसीच्या समोर इथे आपल्याला विक्रांत पार्किंग करायला पाहायला मिळते। कारण आज पण देखील महत्वाचा निर्णय 3 वाजता कोर्टाने देणार आहे। पाहायला महत्वाचं असणार की काय कोर्ट काय निरीक्षण करतं। त्याचबरोबर सध्या तरी पुन्हा एकदा या गाड्या सीएसटी परिसरामध्ये विक्रांत तुला पाहायला मिळतात।
बरं, परंतु पद्मेश, जी गाड्यांची संख्या काल परवा होती त्यापेक्षा संख्या कमी आहे की अधिक आहे किंवा मग तेवढीच आहे थोडक्यात? विक्रम, गाड्यांची संख्या मागच्या 3 दिवसापेक्षा जरा कमी झालेली आहे, कारण काल ज्या गाड्या गेल्या होत्या त्या सध्या नाही आल्यात, पण काही नवीन गाड्या पुन्हा इथे आलेल्या आहेत. कारण मुंबई पोलिसांचे काल अनेक जे डीसीपी होते मुंडे झोन 1 चे, ते इथे येऊन स्वतः निरीक्षण करत होते. ते पोलिसांना सांगत होते की या गाड्या आपल्याला काढायच्या आहेत आपल्याला. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आदेश दिले होते लोकांना की तुम्ही इथे गाड्या लावू नका. त्यांची देखील मुंबईचे जे नियोजन करणारे जे लोक आहेत ते देखील इथे येऊन लोकांना सांगत होते की तुमच्या गाड्या या वाशीच्या दिशेने न्या. पण सध्या तरी आपण पाहिलं की काल जो रस्ता साफ दिसत होता, पुन्हा काही गाड्या इथे आलेल्या आहेत. बरं, म्हणजे डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे असतील, मुंबईचे समन्वयक आहेत मराठा आंदोलनाचे, या सगळ्यांच्या आवाहनानंतर आता वाहनं काहीशी कमी झालेली आहेत. यानंतर आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, काल सकाळी आपण आढावा घेत होतो, सीएसएमटी पूर्ण भरलेलं होतं, मराठा आंदोलक होते, हलगीच्या तालावर त्यांनी ठेका वगैरे धरला होता. काल न्यायालयानं काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर आजची परिस्थिती काय? आंदोलकांनी न्यायालयाचं ऐकलंय का? मनोज जरांगे पाटील यांचं ऐकलंय का? सीएसएमटी स्थानकामधली जर सगळी परिस्थिती आत्ताची आपण बघितली तर सकाळची वेळ आणि अचूकपणे काल ज्या पद्धतीचं यावेळी चित्र या सगळ्या परिस्थितीत आपल्याला सीएसएमटीच्या सगळ्या भागामध्ये बघायला मिळत होतं. काहीसं तशाच पद्धतीचं चित्र आजही आपल्याला सीएसएमटीच्या या सगळ्या आतल्या बाजूला बघायला मिळत आहे. जे सगळे मराठा आंदोलक आहेत ते उठून बाहेर जातानाचं चित्र आपण पाहतोय. तर काही मराठा आंदोलक जे आहेत ते अजूनही सीएसएमटीच्या आतल्या बाजूला जिथे आसरा मिळेल अशा ठिकाणी त्यांचा आराम जो आहे तो अजूनही सुरूच आहे. हा समोरचा जो भाग आपण पाहतोय जिथे बॅरिकेटिंग केलंय आणि एक प्रकारे जागा आरक्षित करून दिल्यासारखी सगळी सोय आहे, जिथे दोऱ्या बांधून आतल्या बाजूला हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. कारण रात्रभर मुसळधार पाऊस जो आहे तो या सगळ्या भागामध्ये होत होता आणि अशावेळी निवाऱ्याची एक सुरक्षित जागा म्हणून या सीएसएमटीच्या आतल्या बाजूला बघितलं गेलं. फलाटांकडे जर आपण गेलो तर फलाटांकडे जास्त गर्दी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 ही अशी सगळी फलाटं अगदी दूरपर्यंत आपण जर बघितलं तर सगळेजण या फलाटांवरती आपल्याला आराम करताना आणि मुक्काम करताना बघायला मिळत आहेत. आजचा 5वा दिवस आहे. आजच्या 5व्या दिवशी देखील तशाच पद्धतीचं गर्दीचं चित्र, थोडीफार गर्दी कमी झाली किंचितशी, मात्र बऱ्यापैकी गर्दी अशीच आहे. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जसा प्रतिसाद होता तशाच पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा आझाद मैदानावर बाहेर आहे. आणि काही लोक जे आहेत ते मुक्कामाच्या निमित्तानं सीएसएमटीच्या या आतल्या बाजूला आपण आल्याचं, मुक्कामाला थांबल्याचं बघतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टानं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानंतर काय नेमकी परिस्थिती असेल याचा सगळा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास बांधता येईल. विक्रांत, बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पद्मेश आणि आपले प्रतिनिधी धनंजय सुद्धा आपल्यासोबत होते. तिघांचेही आभार.